कर्नाटकातल्या गदग जिल्ह्यात तुंगभद्रा नदीकाठी वसलेलं हे पुरातन बिद्रहळ्ळी गाव. संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला. श्री गोंदावलेकर महाराजांच्या आज्ञेनुसार कर्नाटकात नामप्रसार करण्याच्या उद्देशाने या गावात श्री ब्रह्मानंद महाराजांनी श्री वेणुगोपाळाचं मंदिर स्थापन केलं आणि या ठिकाणी 13 कोटीचा जपसंकल्प पूर्ण केला. तसं हे मंदिर दुर्लक्षित असल्यामुळे मंदिरासमोरील उभारण्यात आलेला पत्र्याचा सभामंडप मोडकळीस आला होता. हे मंदिर तुंगभद्रा नदीच्या अगदी जवळ असल्यामुळं पावसाळ्यामध्ये या मंदिराभोवती पुराचे पाणी साचून मंदिरात जाणेही दुरापास्त होते. या मंदिरातील श्री वेणुगोपाळाची परंपरेने सेवा करणारे श्री मालतेश जोशी यांना मंदिराच्या सध्याच्या परिस्थितीचे अतीव दुःख होत असे. त्यामुळे या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती आणि तशी कळकळीची प्रार्थना त्यांनी श्री वेणुगोपाळ, श्री महाराज आणि श्री ब्रह्मानंद महाराजांना केली होती. श्री मालतेश जोशी यांच्या या उत्कट इच्छेप्रमाणे म्हणता म्हणता मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी असंख्य महाराजांचे भक्त धावून आले आणि दिनांक 19 मार्च 2026 या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जीर्णोद्धाराच्या कामास सुरुवात झाली. सध्या या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर आहे. अशा या पावन क्षेत्राच्या ठिकाणी अधिक मासाचे औचित्य साधून श्री वेणुगोपाळाची सेवा करण्याच्या उद्देशाने दिनांक 9 ते 12 जून 2026 या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार दिनांक 9 जून रोजी दुपारपर्यंत सर्व मंडळी या ठिकाणी पोचली. सर्वांची निवासाची व्यवस्था जवळच असलेल्या मंगल कार्यालयात करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस बिद्रहळ्ळी गावातील श्री वेणुगोपाळ मंदिराची स्थापना श्री ब्रह्मानंद महाराजांनी पूर्णत्वास नेलेल्या 13 कोटी नामजपासंबंधीची माहितीचे वाचन प्रज्ञा वाळिंबे यांनी केले. नावाच्या ग्रामदेवतेचे मंदिर आहे. यावरूनच गावाचे बिदरहळ्ळी नाव पडले असावे असे दिसते. या गावाबाहेर नदीकाठी श्री मुरलीधराचे देऊळ आहे. या देवळाची मूर्ती काळ्या दगडाची असली तरी नयन मनोहर आहे. मात्र या गावात त्या श्री मुरलीधराचे देऊळ न म्हणता श्री वेणुगोपाळ मंदिर म्हणण्याचा प्रघात आहे. हे देवालय त्यावेळी जीर्ण झाले असल्याने श्री ब्रह्मानंद गुरूंनी प्रथम त्याचा जीर्णोद्धार केला. जीर्णोद्धार करताना तेथील पूर्वी होणाऱ्या नामजप यज्ञाचे वेळी स्वयंपाक करण्यास व ब्राह्मण भोजन घालण्यास सुकर होईल ही दृष्टी ठेवून बांधकाम करून घेतले. लहान गावच्या मानाने तेथे अवघी 15-20 ब्राह्मणांची घरे त्यावेळी होती. जीर्णोद्धाराचे वेळी या गावचे लोकांची व श्री गुरूंची घसटही चांगली झाली असल्याने श्री गुरूंवर त्यांचा दृढ विश्वासही बसला होता. म्हणून श्री गुरूंनी या गावी नामजप यज्ञ करण्याचा मानला. त्यानंतर सौ सुहासिनी लोमटे यांनी अधिक मासाचे औचित्य आणि नामाचे महत्त्व त्यांच्या प्रवचनातून अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत सांगितले. जीवाने लागले तसे ते बाहेर पडले आणि मग सगळं होत होते. त्यांना महाराजांनी अर्थात ते आत्मज्ञान झाले वगैरे कर्नाटकात त्या सगळा महाराज ब्रह्मानंद आले. तर इथं का पाठवलं त्यांना कर्नाटकामध्ये? एक झाड दुसऱ्या झाडाखाली वाढत नाही म्हणून महाराजांनी त्यांना कर्नाटकात पाठवलं. आणि दुसरं महाराज काय म्हणाले हे चिंतनाचं वाक्य लक्षात घेण्यासारखं आहे. महाराज काय म्हणाले की सद्गुरूच्या देहाचं प्रेम लागण्यापेक्षा भगवत नामाचं प्रेम वाढीस लागावं म्हणून मी तुम्हाला कर्नाटकात पाठवत आहे.
सौ सुहासिनी लोमटे यांच्या प्रवचनानंतर सायं आरती करण्यात आली. जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदी संवरी माया आरती बेळगुवे सद्गुरु श्री ब्रह्मा चैतन्य संचारी कौस्तुभ परिहारी तुझे शिष्य वर वाजविले तू अशी राखिलीला कसे सजामी तुला दाखवू विकळ मनाचे घाव कार्य गमना पक्षी गमना तुझे जवोटी बुधवार दिनांक 10 जून दिवसाची सुरुवात पहाटे काकड आरतीने झाली. राम पाहू गेले आपणायचे केले रामदास गातारी तत्काळ झाला आत्मा राम पाहू चला समयोदय कळला आरतीनंतर सकाळी 8 ते 9 या वेळेत सामूहिक नामजप करण्यात आला. त्याचप्रमाणे 2 दिवस अखंड माळेसही सुरुवात करण्यात आली. उत्सवाचे औचित्य साधून तुंगभद्रा नदीची ओटी भरण्यात आली. त्याचप्रमाणे ग्रामदेवतेचीही ओटी भरण्यात आली. सामूहिक जपानंतर श्री वेणुगोपाळ देवतेला पवमान अभिषेक आणि अधिक मासानिमित्त वाण अर्पण करण्यात आले. या सर्व धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य सांगलीमधील श्री बापट गुरुजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. देवाय
गच्छतु प्रेमदाः वायुमानो धर्मणा पवमाननिको रसोदयसो वश्रवायम् अपरनन्वा वसे व्रतं प्रतरितो महत्तरः रुद्रस्वादे वयञ्जनम् पवमानास लक्षदशोमान् शुक्रास इन्द्रवान् निवाव्या पवमानासः जवशुभ्रान् श्रीरविन्द्रमः नन्दो विश्वा अपद्विषाः पवमानादिवस्पर्यन्तरिक्षात् सुरक्षतान् अधिकानवे गुणानस्तो मदारयन्तो विश्वा अपस्मृताः जय रक्षां शिरुकृतो अपरनन्तो वरक्षतो भर्जगणि प्रदतो अद्वैवतो निधार्य गोमन्त्रिणानि पार्थिवा ऋषा गोमत्यमा सकाळी 11 ते 12 या कालावधीत सामूहिक विष्णू सहस्त्रनामाची आवर्तने करण्यात आली. विष्णू सहस्त्रनामाची आवर्तने झाल्यानंतर माध्यान्ह आरती झाली. ब्रह्म चैतन्य सदया ब्रह्मानंद सदया देवी देवी गुरुराया देवी देवी गुरुराया तुम्हाला योग्य नाही काही तुम्हाला योग्य नाही काही ओळख करुनिया घेई देवी देवी गुरुराया देवी देवी गुरुराया. आरतीनंतर ब्राह्मण भोजन आणि महाप्रसाद झाला. विश्वानि देव सवितरतुर्यानि मलाभवा यद्भद्रं तन्वासुवा मधुवातारुषाय मधुचरन्ति सिंहवा मायेन सन्तोषधीः मधुनकमोषसो मधुवन्नार्दिवकरजः मधुद्यौरस्मिनः मधुमानो वनस्पतिर्मधुमानसूर्या. महाप्रसाद झाल्यानंतर दुपारी 4:30 ते 6 या वेळेत सामूहिक जप करण्यात आला. सामूहिक जपानंतर उद्धवगीता या विषयावर श्री रवींद्र अग्निहोत्री यांनी प्रवचन केले. या प्रवचनाच्या माध्यमातून श्रीकृष्ण आणि उद्धव यांच्यातील संवाद आणि त्यातून आपली नामसाधना कशी वाढवावी, आपली आध्यात्मिक उन्नती कशी साधावी याची अतिशय सुरेख मांडणी त्यांनी केली. प्रत्येक कर्म प्रत्येक गोष्ट जर त्यांना सांगून केली तर काय होतं, तर त्या कर्माची जबाबदारी त्यांच्यावर जाते. म्हणजे आपण घरातून बाहेर पडून घरी येतोपर्यंत ते आपल्या बरोबर असतात, न कळत तरी आपल्याला कळत नसतं, पण ते आहेत म्हटल्यानंतर आपली भीती कमी होते. ते आहेत माझ्यावर, कुणीतरी आहे माझ्यावर. तसंच नाम घेताना सुद्धा ते ऐकतात या भावनेनं जर नाम घेतलं तर नामस्मरण छान. प्रवचनानंतर सायं आरतीने त्या दिवसांच्या कार्यक्रमांची सांगता झाली. गुरुवार दिनांक 11 जून 2026 दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे काकड आरतीने झाली आणि काकड आरती झाल्यानंतर श्री वेणुगोपाळ देवतेला पवमान अभिषेक करण्यात आला.
इंडोनेशियाती समुद्रस्य अतिविश्वके परित्यागीतः मदविदं परिकल्पयतो प्रवाचपतिर्धीनामन्दस्तवर्धुनाः विद्वादो मानुषायुगान् स्वमो विद्वानो अर्षति विप्रस्य धारया कविः आपवमानधारयलयं सहस्रवर्जसम् अस्मै इन्दो स्वाभुवम् ऋषोक्षरे परमेभ्यो मन्यस्मिन् देवामण्डिते निषेधुः यस्तन्न वेदति मृचा करिष्यति य इन्द्रविदुस्त इमे समासते ॐ सोमपुराणोपशति सहस्रकारोत्यभिः वायोजसुषुदम् पवमानो वशिवो विप्रमभिप्रगायता. श्री वेणुगोपाळाची सेवा करणारे श्री मालतेश जोशी यांनी श्रींपुढे आत्तापर्यंत जमा झालेल्या सोन्यापासून श्री वेणुगोपाळासाठी एक सुंदर असा सुवर्ण मुकुट तयार करून घेतला होता. त्याची विधिवत पूजा करून तो श्री वेणुगोपाळास धारण करण्यात आला. पवमान अभिषेक आणि मुकुटाची पूजा केल्यानंतर सकाळी 10 ते 12 या वेळेत श्री वेणुगोपाळास 1 लक्ष तुळशी दलांचे अर्पण करण्यात आले. ओम सर्वकाम प्रदायकाय नमः. ओम आदिहंत्रे नमः. ओम आदिकर्त्रे नमः. ओम महिभद्रे नमः. ओम सर्वसागर सिंधुराय नमः. ओम गजकामिने नमः. ओम गजोद्धारिणे नमः. ओम कामिने नमः. नर्तन कौतुकाय नमः. ओम राधा संजात संप्रीतये नमः. ओम राधाकम फलप्रदाय नमः. ओम वृंदापतये नमः. ओम दोषनिधये नमः. ओम शोक विनाशकाय नमः. ओम चंद्रापतये नमः. ओम चंद्रपतये नमः. ओम चंद्रकौदंड भंजनाय नमः. ओम रामाय नमः. विनाशाय नमः. ओम पुत्र मोक्षदायकाय नमः. ओम पूजा विनोदिने नमः. ओम भगवते नमः. ओम कंसमुच्चवे नमः. ओम महामक्षते नमः. ओम अश्वमेधाय नमः. ओम वाजपेयाय नमः. ओम गोमेधाय नमः. ओम यमुनावर्तात्रे नमः. ओम काश्यपस्य वरप्रदाय नमः. ओम शंखचूड ओम कामाय नमः. ओम कुबेरकृष्णराय नमः. ओम चंद्राय नमः. ओम रामणे नमः. ओम हरिराय नमः. ओम वज्रजाय नमः. ओम जयाय नमः. हरिराय नमः. ओम अल्पाय नमः. ओम विरागवदकारकाय नमः. ओम सत्यभामा प्रियंकराय नमः. ओम कल्पवृक्षाय नमः. ओम वरावाय नमः. ओम रवाय नमः. ओम रावाय नमः. ओम बालाय नमः. ओम बालबालाहकाय नमः. ओम शिवाय नमः. ओम रुद्राय नमः. ओम नराय नमः. ओम नीलाय नमः. ओम डांगदिने नमः. ओम डांगलाश्रयाय नमः. ओम पारदाय नमः. ओम पावनाय नमः. ओम रुद्राय नमः. ओम रुद्राय नमः. ओम नारायणाय नमः. ओम बदेवे नमः. ओम गणाय नमः. ओम गणपतये नमः. दात्रेयाय नमः. ओम महामुनये नमः. ओम व्यासाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम दिव्याय नमः. ओम भव्याय नमः. ओम भूतधारकाय नमः. बोलू नका. ओम नमो भगवते वासुदेवाय म्हण. नक्षत्रे
यज्ञैश्यो महेशश्च चतुर्दशप्रसादि सर्वदर्शिमुक्तात्मा पर्जन्य पावनो नीलाः अमृतांशो निशोधनः सहस्रार्चिः सप्तजिह्वः सप्तैः सप्तवाहनः भयभृद्भयनाशनः निर्गुणो महान् प्राप्वंशो वंशवर्धनः कालभृत्कथितो योगी योगीशः सर्वकामदा आश्रमश्रमणः क्षामसुपर्णो वायुवाहनः सत्त्ववान् सात्विकः सत्यः सत्यधर्मपरायणः सूर्यः सविता नविलोचनः. नव्याने धारण केलेला सुवर्णमुकुट आणि अर्पण केलेल्या 1,00,000 तुळशी दळांमुळे श्री वेणुगोपाळ अतिशय मोहक दिसत होते. एक लक्ष तुलसी अर्चनानंतर माध्यान्ह आरती झाली. आरतीनंतर महाप्रसाद झाला. महाप्रसादासाठी सर्व स्वयंपाकाची व्यवस्था श्री ब्रह्मानंद महाराजांनी बांधलेल्या मंडपात केली होती. 10 तारखेला ब्राह्मण भोजन याच मंडपात केले गेले. येथे श्री ब्रह्मानंद महाराजांनी कोरलेली श्री महाराजांची मूर्ती आहे. महाप्रसादानंतर दुपारी विष्णू सहस्त्रनामाची आवर्तने करण्यात आली आणि त्यानंतर सायंकाळी 6 ते 7:30 या वेळेत उद्धवगीता या विषयावर श्री रवींद्र अग्निहोत्री यांचा प्रवचनाचा दुसरा भाग झाला. उद्धवाला सांगितलं की मी म्हणजे द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेला की मी साक्षी भावानं कशा पद्धतीनं असतो. मला जर कुणी हाक मारली किंवा मी आहे या भावनेनं जर जो जीवनामध्ये कर्म करतो त्याच्यासाठी मी नेहमीच असतो. पण जो मी नाही आहे असं म्हणून जो वागतो तो स्वतःला दुःखामध्ये पाडतो. हा फार मोठा भगवंतांनी संदेश दिला. प्रवचनानंतर सायं आरतीने त्या दिवसाच्या कार्यक्रमाची समाप्ती झाली. ऐसा कभी पायो नाम देवानी दूध पिलायो दूध पियो मेरे गोविंद राम दूध पियो मेरे मदन गोपाला दूध पियो मेरे
आरती झाल्यानंतर सांगलीच्या श्री बापट गुरुजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ऋग्वेदी आणि यजुर्वेदी देवे म्हटले. यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि कर्माणि प्रथमान्यासन्नाकं महिमानः सजन्ते यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः. शुक्रवार दिनांक 12 जून पहाटे काकड आरती करून सर्व मंडळींनी बेलधडीकडे प्रस्थान केले. बेलधडी येथे श्री ब्रह्मानंद महाराजांनी बांधलेल्या राम मंदिरात दर्शन घेऊन अधिक मासाचे वाण अर्पण केले. या मंदिरात श्री ब्रह्मानंद महाराजांच्या पादुका, कफनी, झोळी या वस्तूंच्या दर्शनाचाही लाभ झाला. बेलधडी मंदिरातील अधिक मासानिमित्त वाण अर्पण करण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर जवळच असलेल्या व्यंकटापूरमधील व्यंकोबा म्हणजेच श्री बालाजीचे दर्शन घेतले. अधिक मासानिमित्त वाण अर्पण, सामूहिक श्रीसूक्त, पुरुषसूक्त आणि विष्णू सहस्त्रनाम पठण करण्यात आले. अशा प्रकारे अधिक मासाचे औचित्य साधून अधिकस्य अधिक फलम या उक्तीप्रमाणे नामाचे अधिकाधिक प्रेम घेऊन सर्व भक्त मंडळी आपापल्या गावी परतली.